लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि मानिनीपासून. तर आता इथे नंदिनी परत तंद्री लावून आपल्याच विचारात असते. तर मानिनी म्हणते, काय तर नंदिनी म्हणते, पिहूचाच विचार करत होते. पिहूची अवस्था बघून त्या मुलांचा विचार मनात आला, ज्यांची काळजी करणारं कोणीच नसतं. माझ्या ओळखीत एक NGO आहे, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी काम करतं. ती मुलं कशी वाढतात, कशी मोठी होतात, काय काय बघतात, आपण विचारसुद्धा नाही करू शकत, असं म्हणते नंदिनी. खूप भयान आहे हो सगळं. आम्ही बोलतो ना त्या मुलाशी, म्हणजे जी मुलं आपल्याला खूप धीट वाटतात ना, तीच मुलं आतून खूप मोडून गेलेली असतात. आणि जी मुलं खूप गपगप वाटतात, त्यांनी काय ऐकलेलं असतं, काय पाहिलेलं असतं, काहीतरी भयानच ऐकलेलं असतं. म्हणून ती अशी गप्प झालेली असतात, असं म्हणते नंदिनी. त्यांची एवढी काळजी करणारं कोणीच नसतं. त्या मानाने आपली पिहू खूप सेफ आणि संवेदनशील सुखी वातावरणात वाढतीये. खरं सांगू नंदिनी, तुझ्यातली हीच गोष्ट मला खूप आवडते. खरंच. अगं तू स्वतःची, कुटुंबाची काळजी घेतेसच, पण ह्या सगळ्या सुखात तू रमत नाहीस. तर तुला इतरांचाही विचार करायचा असतो आणि तो विचार फक्त तू करत नाहीस, तर इतरांसाठी खूप काही करतही असतेस. आता बघ ना, ह्या इतर लहान मुलांचा तू विचारच करतेस आणि त्यांचा साठी तू काही ना काहीतरी करतच असतेस, असं म्हणते मानिनी. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, असं म्हणते मानिनी नंदिनीला. आणि खरं सांगू का, फक्त विचार करून चालणार नाही. खरंच काहीतरी केलं तर परिस्थिती बदलेल. मी काही करू शकेल का गं? म्हणजे मला खरंच माहीत नाही, मी या मुलांसाठी प्रत्यक्षात काही करू शकेन की नाही, पण काहीतरी करायला मला नक्कीच आवडेल. काहीतरी डोनेशन वगैरे, असं म्हणते मानिनी. तर हो, हो आई, अगदीच, असं म्हणते नंदिनी. म्हणजे या मुलांना सांभाळण्यासाठी माणसं, त्यांच्यासाठी लागणारे डॉक्टर्स, पुस्तकं, खेळणी, या सगळ्यासाठी इतका पैसा आपल्याला अरेंज करायलाच लागतो. एक काम करते, तुम्हाला मी डोनेशनचा फॉर्म आणून देते, तेवढा भरा. मग जे कॅश काय ते नंतर बघूया, असं म्हणते नंदिनी. चालेल, असं म्हणते मानिनी. सविता ताई, असं म्हणते नंदिनी. ताई, माझं एक छोटं काम करा ना. रूममध्ये माझ्या टेबलवर आनंद निवास असं एक लिहिलेली फाईल आहे, ती तेवढी घेऊन या, असं म्हणते नंदिनी. अशी वाऱ्यासारखी जाते आणि कबूतर असं की फुर घेऊन येते, असं म्हणते आता कामवाली बाई. ही सविता म्हणजे पण ना एक नमुना आहे, असं म्हणते मानिनी. नंदिनी, आपल्या पिहूचं काय करायचं ग? म्हणजे आपण इतकं प्रेमाने तिला विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीही ती काहीच का बोलत नाही आहे, का सांगत नाही आहे? हे असं मनात साठवून ठेवणं, कुणालाच न सांगणं, घरातल्यांनाही न सांगणं, हे सगळं काही चांगलं नाही ना. मनात जे आहे ते बोलून टाकलं पाहिजेत. मुख्य म्हणजे आपल्या घरातल्या वडीलधारांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगायला हवं ना. हो की नाही, असं म्हणते आता मानिनी. तर आता नंदिनी मात्र विचार करायला लागते. हो, हो, ठीक आहे. नाही, 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 मी कळवेन ना तसं तुम्हाला. असं जीवा फोनवर बोलत असतो आणि तेवढ्यातच कामवाली बाई येते आता. जीवा नंदिनीच्या खोलीत आणि ती आता आनंद निवासची फाईल घ्यायला आलेली असते. तर त्या फाईलबरोबरच डिव्होर्स पेपर्सही घेते ही बाई आता. आणि आता घेऊन जाते खोलीतून ती फाईल आणि डिव्होर्स पेपर्स. जीवा मात्र बघतच नाही तिच्याकडे. जीवा आपल्याच तंद्रीत असतो, फोनवर बोलत असतो कोणाबरोबर तरी. आणि तेवढ्यातच ती बाई आता खाली निघूनही जाते. आता इथे पार्थला कॉल येतो. हा शिंदे, नाही आज वर्क फ्रॉम होमच करणार आहे मी. ज्या काही अपॉइंटमेंट्स आहेत त्या पोस्टपोन करा. असं म्हणतो पार्थ. तर पार्थला काव्याचे परफ्युम्स वगैरे दिसतात. पार्थ आता ते हातामध्ये घेतो. आज लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय म्हणून मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलोय, असं म्हणून पार्थनेच दिलेलं असतो ते गिफ्ट. तर ते गिफ्ट आता ठेवलेलं असतं काव्याने ड्रेसिंग टेबलवरती. तर पार्थ आता क्रीमसुद्धा बघतो. तर त्याला काव्याची आठवण येत असते प्रत्येक वस्तूवरनं. पहिला ही खोली फक्त माझी होती, पण आता ह्या खोलीमध्ये त्यांच्याही आठवणी आहेत. त्यांच्या आतापर्यंत इथे आठवणी निर्माण झाल्या, त्या कशा जातील, असं म्हणतो पार्थ. मी स्वतःला समजावतोय की मला आता त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही आहे, पण तरीही माझा जीव असा तुटल्यासारखं का होतोय, असं म्हणतो आता पार्थ. असं तेच तू असं वगैरे गाणं चालू होतंय प्रेक्षक आता आणि त्याला खूप आठवण येते आता काव्याची. त्यांचे बेडरूममधले क्षण, कसा तो टावेल देत असतो तिला, असं वगैरे वेगवेगळे क्षण आता त्याला आठवतात काव्याबरोबरचे, फ्रूट सॅलड करून दिलेले वगैरे. आणि आता पार्थ ते क्रीम लावून घेतो स्वतःला. नाही पार्थ, हे असा जुन्या आठवणीत राहून का उपयोग नाही. डिवोर्स फाईल केलास ते लक्षात ठेव. आणि ह्याची सवय करून घ्यायला हवी तुला पार्थ. काव्य असताना ज्या ज्या सवयी होत्या ना, त्या आता बदलायला हव्या.
काव्या नाही आहे तीच एक चांगली संधी आहे. मी जाऊन बोलतो आता आईशी. हे ओझं आता पेलवत नाही आहे मला. मला मोकट पाहिजेत. आईला सांगितल्यावर कदाचित बरं वाटेल असं म्हणतो पार्थ आणि आरशामध्ये बघतो स्वतःला. तर आता इथे मानेनी भाज्या कापत असते आणि कामवाली बाई येते तिकडे, जी आनंद निवासची फाईल घेऊन येते आणि त्याच्याबरोबरच डिवोर्स पेपरसुद्धा. हे घ्या म्हणून आता कामवाली बाई आणून देते फाईल आणि त्याच्याबरोबरच डिवोर्स पेपर्स मानिनीला आणि मानिनी ते घेतेही आता. तर मानिनी वाचायला लागते आता ती फाईल आणि तिच्या हातात डिवोर्स पेपर्सही असतातच. बापरे! नंदिनी, ह्यात खूप पेपर्स आहेत ग. कुठे तो फॉर्म आहे? दिसत नाहीये मला. येतेस काय जरा? असं म्हणते मानिनी. आले आले असं म्हणते आता नंदिनी. लिहिलंय बघा तिच्यावर ब्लॅक प्रिंटनी डोनेशन्स फॉर आनंद निवास म्हणून. ते बघा असं म्हणते नंदिनी. तर मानिनीला काय सापडतच नसतं. केवढी ती कागदपत्र, बाप रे असं म्हणते मानिनी. एवढी कागदपत्र बघितले ना की मला टेन्शनच येतं असं म्हणते मानिनी. तुम्ही मुली कसं सांभाळता ग? घरातलं पण बाहेरचं पण. कौतुक वाटतं मला तुमचं असं म्हणते मानिनी. अहो एवढं काही नाही आई, आले आले मी 2 मिनिटं आले, मी फोडणी देऊन आले कढीला असं म्हणते आता नंदिनी आणि स्वयंपाक करत असते, कढी बनवत असते ती. तर तेवढ्यातच जीवा येतो आणि मानिनीला शिंक येते आणि सगळे पेपर्स खाली पडतात आनंद निवासचे आणि त्याच्यातच आता डिवोर्स पेपर्सही असतात. तर जीवा बरोबर डिवोर्स पेपर्स बघतो आणि घेतो आणि मानिनीला मात्र शिंक आलेली असते. तर ती बघतच नाही आता डिवोर्स पेपर्स. मात्र इथे जीवा वाचतो परत. बापरे! सगळे पेपर्स पडले का? दे रे जीवा असं म्हणते आता मानिनी. आई सॉरी सॉरी असं म्हणते नंदिनी. जीवा मात्र डिवोर्स पेपर्स लपून ठेवतो आता पाठीमागे. तर नंदिनी म्हणते आई सॉरी सॉरी, मी त्या कढीला फोडणी देत होते ना म्हणून मला वेळ झाला असं म्हणते ती. हरकत नाही गं, आणि फोडणी देत होते त्यावेळेस तुम्हाला शिंक आली असं म्हणते ती. काय हरकत नाही गं असं म्हणते मानिनी. पेपर्स दे जरा असं म्हणते आता मानिनी. तर जीवा मात्र तर लपून ठेवतो डिवोर्स पेपर्स बरोबर आणि बोलवतो नंदिनीला वरती. हो, ते मी एक्झॉस्ट फॅनचं काम करून घेते आई असं म्हणते आता नंदिनी. अरे तू आलास पण? आताच खाली असलास ना, मग जातोयस कुठं असं म्हणते आता मानिनी जीवाला. मला एक काम आठवलंय ते करून आलो पटकन असं म्हणतो जीवा. आणि आता तो नंदिनीला बोलवतो वरती चिडून. मिळालं तुला असं म्हणते आता नंदिनी. अहो मी असं म्हणून बघायला लागते आता नंदिनी पेपर्स फाईल्समध्ये. हा फॉर्म आहे असं म्हणते आता नंदिनी आणि फॉर्म देते मानिनीला आणि कढीला उकळी आली की बघाल का मिळालेच असं म्हणते नंदिनी. मला का नाही मिळालं मगाशी असं म्हणते आता मानिनी. तर पार्थ येतो आता तिकडे. आई माझ्यासाठी थोडा वेळ आहे का तुझ्याकडे असं म्हणतो आता पार्थ. अरे आईशी एवढा फॉर्मल कशाला असं म्हणते आता मानिनी. बोलायचं आईशी पटकन, नाहीतर बोलायचं की वेळ पाहिजे आहे असं वगैरे. आता डिवोर्सबद्दल बोललो तर आईचा चेहरा पार उतरेल. सांगू की नको आईला असं म्हणतो आता पार्थ. तर मानिनी तिच्याकडे बघतच थांबते. तर जीवा आता ते पेपर्स घेऊन आपल्या खोलीत येतो आणि मग आता नंदिनी पण येते तिच्या पाठनं. काय झालं असं म्हणते नंदिनी. तर जीवा आता दरवाजा बंद करतो खोलीचा. ती सविता ना मूर्खा आहे मूर्खा. तिला कामावरून काढून टाकलं पाहिजे. आता अरे आज आपण आयुष्यातून उठलो असतो असं म्हणतो होता जीवा. हे पेपर्स डिवोर्सचे पेपर्स जे आईने पाहिले असते तर काय झालं असतं असं म्हणतो होता जीवा. हा काय रे पार्थ असं म्हणते आता मानेनी. तुलाच काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी आणि स्वतःच विचार करत बसलायस. ते नाही ते एक फाईल मेल करायची होती. ती केली काही नाही ती. विचार करत बसलोय असं म्हणतो पार्थ. काय रे तुम्ही मुलं पण ना आई वडिलांना धडकी भरेल असं वागता कधी कधी असं म्हणते मानिनी. असं बोल काय बोलायचं होतं तुला असं म्हणते मानिनी. आई ते असं म्हणतो पार्थ. ते तू बसतोस का? हा माझी मान दुखती आहे बस ना असं म्हणते आता मानिनी आणि बसून घेते पार्थला. एवढ्या दिवसांनी आईशी बोलायला आलास, आजकाल किती सिरियस असतोस रे? हो असं म्हणतो पार्थ. त्याबद्दलच बोलायचं होतं. का सिरियस असतोस ते असं म्हणते मानिनी. हां असं म्हणतो पार्थ. म्हणजे ते मला का तुला चहा प्यायचा आहे का? पीत बोलायचं आहे का चहा? तर पार्थ म्हणतो नाही. अरे हां तुझं ते 2 शुगरवालं डाएट असेल ना, मी ते डाएट भेळ आणले तुझ्यासाठी ते देऊ का असं म्हणते मानिनी. डाएट भेळ वगैरे फेल आहे गं, मला बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणतो पार्थ. बरं 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 ठीक आहे असं म्हणते आता मानिनी. तुझी आई तुझ्यासाठी पूर्ण मोकळी आहे, तू बोल तुला काय बोलायचं आहे ते असं म्हणते आता मानिनी. ते ॲक्च्युली काव्या काव्याची आठवण येते का तुला असं म्हणते मानिनी. आणि ते सांगणार नाही आहे की काय तुला असं म्हणते मानिनी. काय रे एवढं काय त्यात सांग की मग. आज काय प्लॅन आहे की काय? काय बनवून
जायचं आहे इस्त्रीवाला की प्लंबर? म्हणजे मागच्या वेळी ती माहेरी गेली होती तेव्हा तो डिलिव्हरी बॉय झाला होतास ना. रेड वेल्वेट पेस्ट्री अँड ऑल. मी आयडिया देऊ का तुला? तू यावेळी ना किडनॅपर होऊन जा आणि किडनॅप करूनच तिला घरी घेऊन ये. कशी आयडिया असं म्हणते आता माणिनी. सॉरी सॉरी अरे मी अशीच चेष्टा केली, म्हणजे राग आला का तुला असं म्हणते मालिनी. राग वगैरे नाही आला मला, आणि मी काही बनून जाणार नाही आहे. नाही ना, व्हेरी गुड, शाब्बास असं म्हणते आता मानिनी. हे बाबा काहीतरी आयडिया देतात ना ते ऐकत जाऊ नकोस हा तू. तू जसा आहेस तसा पार्थ देशमुख म्हणूनच उत्तम आहेस. काही महिन्यांनी ना काव्य आपोआप तुझ्या मागे मागे येईल का नाही बघ. एकदा तिची परीक्षा होऊ जाऊन देत. किती महिन्यांनी आहे रे तिची परीक्षा? 3 महिन्यांनी की 6 महिन्यांनी असं म्हणते आता मानिनी. तर पार्थ आपल्याच तंद्रीत असतो आणि म्हणतो 6 महिने परीक्षा सुरूच राहणार, फक्त काव्याची नाही, आमच्या दोघांची असं म्हणतो आता पार्थ मनातल्या मनात. तर मानिनी बघते आता तिच्याकडे. काय रे, काय काय विचार करतोयस तू असं म्हणते मानिनी. अगं आई, ऍक्च्युली थोड्यातच रम्या दिसते आता मानिनीला खालून. आई मला ते असं म्हणत असतो पार्थ, आणि रम्या बघत असते त्यांच्या दोघांकडे. ता- ताई कढी उकडून उकडून पिठलं व्हायला आली आहे असं म्हणते आता कांबली बाई. तर मग मानिनी म्हणते काय ग, मग बंद कर ना गॅस. नंदिनी म्हणाली होती कढी बंद कर म्हणून माझंच लक्ष नाही आहे असं म्हणते मानिनी. तर पार्थ म्हणतो आपण आमच्या रूम मध्ये जाऊन बोलूया का असं म्हणतो पार्थ आता मानिनीला. आता कशाला, बोल ना, इथेच बोल ना असं म्हणते मानिनी. मला जरा तुझ्याशी नीट व्यवस्थित बोलायचं आहे असं म्हणतो पार्थ. एका सिरियस टॉपिकवर बोलायचं असं म्हणतो पार्थ. तर रम्याला विचार पडतो काय बोलायचं आहे ते म्हणून. तर पार्थ आता घेऊन जातो मानिनीला आत आपल्या खोलीत. अरे देवा, हा काय बोलणार आहे आता? तर आता रम्या खाली उतरते स्टेअर्सवरनं आणि बघायला जाते पार्थच्या खोलीत. तर आता इथे जीवाच्या खोलीमध्ये जीवा चिडतो नंदिनीवर आणि म्हणतो हे काय. तर नंदिनी म्हणते ओ आय एम रिअली व्हेरी सॉरी, तुम्ही एवढं चिडू नका, चिडचिड करू नका प्लीज. काय झालं, ह्या सगळ्या सुविधेची काहीच चूक नाहीये. ते पेपर्स मीच तेव्हा फाईल्स खाली ठेवले होते आणि मग फाईल सोबत ती चुकून खाली घेऊन आली असेल. म्हणजे या सगळ्यात तिची काहीच चूक नाही आहे, म्हणजे बेजबाबदारपणे तू वागलीस तर असं म्हणतो जीवा नंदिनीला. अगं इतके कशी काय केअरलेस आहेस तू असं म्हणतो जीवा. अरे मी काय ब्रह्मदेव आहे का? मला काय माहिती सविता सगळे पेपर्स खाली घेऊन येईल म्हणून असं म्हणते नंदिनी. तुला कधीच काय माहित नसतं, तरी सगळ्यातलं सगळं फक्त तुलाच कळतं असं तुला वाटतं असं म्हणतो जीवा. तर नंदिनी म्हणते 1 मिनिट, मी कधी म्हणाले की सगळ्यातलं मला सगळं कळतंय म्हणून? आणि तुम्ही स्वतःला काय खूप हुशार समजता ना? फार हुशार असल्यासारखं तोऱ्यात फिरत असता तुम्ही सगळीकडे. मग मी इथून निघून गेल्यावर इथे रूम मध्ये कोण होतं? तुम्हीच होतात ना. मग सगळं आवरून का नाही ठेवलं? पण नाही, आम्ही पसारा आवरणार नाही, कारण पसारा आवरला तर आमच्या हाताला टॅक्स लागेल ना असं म्हणते नंदिनी. 1 मिनिट, तू खूप बोलतेस असं नाही वाटत का तुला असं म्हणतो जीवा. आणि माझ्यावर ओरडू नकोस असं म्हणतो जीवा. आणि तुम्ही माझ्यावर ओरडतात ते असं म्हणतो आता नंदिनी. तुम्ही पसारा आवरत नाही एक गोष्टीला म्हणून हात लावत नाही. आणि मला सांगा असं काही रूल आहे का की फक्त बायकांनीच खपवायचं आणि नवऱ्याने खिशात हात घालून फिरायचं असं म्हणते नंदिनी. काय बोलली? मी नवरा म्हणून खिशात हात घालून फिरतो? अगं देवाला घाबर जरा. तुझ्यासाठी ऑमलेट बनवलं, तू ऑमलेट सँडविच बनवलं, ते काय खिशात हात घालून बनवलं नव्हतं, हात आणि डोकं वापरून बनवलं होतं असं म्हणतो जीवा. चांगलं लक्षात आहे मला असं म्हणते आता नंदिनी. तर बघा प्रेक्षक हो, या सीनच्या मध्येच जीवाच्या तोंडातून थुकी कशी पडली, खूप फनी वाटतंय खरं तर बघितलं तर प्रेक्षक हो. तर नंदिनी म्हणते बरोबर, मी नॉनव्हेज खात नाही त्याच दिवशी ऑमलेट बनवलं होतं. म्हणजे हात खिशात घालूनच केलं होतं, कारण डोकं चालून केलं असतं ना तर तुम्हाला लक्षात राहिलं असतं की आपली बायको कुठल्या दिवशी काय घालते असं म्हणते नंदिनी. एक तरी गोष्ट लक्षात आहे का तुम्हाला माझी असं म्हणते नंदिनी. अगं बायकोला पाणीपुरी आवडते म्हणून पाणीपुरीचा स्टॉल लावणारा पहिला नवरा असेल मी ह्या जगातला असं म्हणतो आता जीवा. तुला त्याचं काय कौतुक आहे? नाही आहे, नाही, पण उलट मला त्रास द्यायचा म्हणून बरोबर त्याच दिवशी पाणीपुरी सोडली. अगं एक नवरा म्हणून किती एफर्ट्स घेतो मी तुझ्यासाठी, तुला काय त्याचं? तुझ्यासाठी रिक्षा घेऊन आलो, तेही रिक्षावाला बनून असं म्हणतो जीवा. हो हो, रिक्षावाला बनून आलात आणि मी आणलेलं खड्या घालून आलात आणि काय म्हणत होतात ते का हाय? तुमचा नवरा आय आय काय करत असणार आणि त्याची आय तुमच्याशी भांडत असणार. हाय का नाही? अरे हाय का नाही? काय ही भाषा? असं म्हणून डिवोर्स पेपर्स घेऊन नंदिनी आता ठेवते ते डिवोर्स पेपर्स कपाटामध्ये. तर जीवा म्हणतो सोड ग सगळं, भावना बघ ना असं म्हणतो आता जीवा. मी तुमच्या भावना का बघू असं म्हणते नंदिनी. एवढ्या माझ्यावर चिडचिड करताय, ओरडाओरड करताय, एकदा तरी माझ्या भावनाचा विचार केला तुम्ही असं म्हणते नंदिनी. अरे मग मला न विचारता नको ना पसारा आवरत जाऊस असं म्हणतो जीवा.
चिडचिड नाही करणार मी असं म्हणतो जीवा. तुम्ही आणि चिडचिड नाही करणार असं म्हणते नंदिनी. जोक ऑफ द डेच म्हणावं लागेल हा असं म्हणते नंदिनी. हे बघ आई, मला असं म्हणतो आता पार्थ मांडणीला. तर मांडणीमध्ये, हे बघ तू किती छान ठेवलीस ना रूम. तेवढ्यातच रम्या येते आता बाहेर त्यांचं बोलणं ऐकायला. किती दिवसांनी तुझ्या रूममध्ये आले मी असं म्हणते मांडणी. म्हणजे मला माहिती आहे तू नेहमी टापटीप ठेवतोसच सगळं. पसारा करणारा आपला जीवाचा आहे असं म्हणते मांडणी. नशीब जीवाचा पसारा आवरायला आता नंदिनी आहे. आई असं म्हणतो आता आता पार्थ. सॉरी असं म्हणते मांडणी. बोल असं म्हणते ती. तर पार्थ आता बस म्हणतो मांडणीला. आणि रम्या मात्र ऐकत असते. आई मला असं म्हणतो आता पार्थ. अरे हे काय असं म्हणते आता मांडणी. कुठे काय असं म्हणतो पार्थ. अरे तिथे तुझी आणि काव्याची फोटो फ्रेम होती ना असं म्हणते मांडणी. का ती आता काढून ठेवली आहेस बाजूला असं म्हणते मांडणी. तुम्हाला त्रास होतोय ना, तर ही फ्रेम काढून ठेवतो म्हणून पार्थने ठेवलेला असतो ना तेव्हा ते आठवतं त्याला. पार्थ असं म्हणते आता मांडणी. कदाचित तो फोटो इथे लावायची गरजच नाही लागणार आता असं म्हणतो आता पार्थ. पार्थ 100% डिवोर्सबद्दलच सांगतोय मामीला. तो आता ह्या झोनमध्ये आहे ना, लगेच सांगून टाकेन. नाही नाही नाही, मला त्याचा मोमेंटम ब्रेक केला पाहिजेत. काय करू असं म्हणते आता रम्या. म्हणजे असं का म्हणतोयस तू असं म्हणते आता मानेने. आई मी आणि काव्या आम्ही दोघांनी तर डिवोर्स सांगणारच असतो पार. तेवढ्यातच आता रम्या आई ग पडलेलं नाटक करते. आई ग असा ड्रामा करायला लागते रम्या. तर आता पार्थ आणि मानेने येतात दोघंही तिला पकडायला. माझा पाय मुरगळला, माझा इतकं दुखतंय ना असं म्हणते आता रम्या. मग तू माझ्या रूमच्या बाहेर काय करत होतीस असं म्हणतो आता पार्थ. ते उद्याच्या मीटिंग्सचे डिटेल्स घ्यायला आले होते मी आणि पाय घसरला, सावरता सावरता मुरगळला असं म्हणते आता रम्या. काय ग रम्या, रान नाहीस काय ग तू पाय घसरायला. एकदा तू काय पडतेस, एकदा वसुताई काय पडतात. चल चल उठ असं म्हणते ती. आणि पार्थ मग उठवतो आता रम्याला. सावकाश असं म्हणते माळीने. आता रम्या पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये येते आणि रम्याला आता बेडवर बसवतो पार्थ. बस इथे म्हणतो तो. सावकाश असं म्हणते माळीनी आणि तिचा पाय आता वर ठेवतो पार्थ. तर रम्या मात्र दुखतोय दुखतोय म्हणून ऍक्टिंग करायला लागते. तर पार्थ म्हणतो मी ऑइंटमेंट लावतो, मला पाणी हवंय असं म्हणते. मी आणते थांब असं म्हणते आता माळीने. पाणी आणायला जाते. ऐक म्हणून ड्रामा करायला लागते आता रम्या. तर पार्थ मात्र ऑइंटमेंट लावत असतो. ऐक खूप दुखतोय म्हणून खूपच ड्रामा करायला लागते आता रम्या. तर आता पार्थ तिचा पाय आपल्या पायावर घेऊन लावतो आता मलम तिच्या पायाला. तर रम्या मात्र खूप खुश होते आता. कुठं दिखतो इथे, इथे इथे असं म्हणते आता रम्या. आणि पार्थ मात्र चांगल्यापैकी तिला मलम लावतो. तर आता रम्याला खूप छान वाटत असतं, कारण पार्थ तिच्या पायाला मलम लावत असतो ना. तर रम्याला खूप आनंद होतो हे बघून. आणि ती बघतच थांबते आता पार्थकडे. पार्थ, अरे हे तर नाटक केलं होतं मी तुला डिवोर्स बोलू द्यायचं नाही म्हणून, पण हा ॲडिशनल बोनस माझ्या लक्षात आलाच नाही. वा 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 वा, मला न मागताच हे सुख मिळालंय. आय लव्ह यू पार्थ असं म्हणते आता रम्या मनातल्या मनात. आणि तो मात्र मलम लावत असतो तिच्या पायाला. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे काव्या आलेली असते परत घरी आणि म्हणते, देशमुख मला तुमच्या केऑसची सवय लागली आहे. तर पार्थ म्हणतो सवय लागायला नको, नाहीतर 6 महिन्यानंतर अवघड जाईल आपल्याला असं म्हणतो पार्थ. तर काव्या म्हणते 6 महिन्यांनी. तर पार्थ म्हणतो डिवोर्स फाईल केला आपण, विसरलात. तर नंदिनी आणि जीवाला दाखवलंय. तर नंदिनी म्हणते तुम्ही नशीबवान समजा स्वतःला की माझ्यासारखी बायको मिळाली आहे तुम्हाला. नाहीतर हल्ली कपल्स ना लगेच डिवोर्स घेऊन मोकळे. तेवढ्यातच इथे खाली मानिनीला कळतं की डिवोर्स कमाल आहे, कमाल झाली बाई मुलांची खरंच असं म्हणते. मानिनीने खूप जोरात रडायला लागते आता. तर आता मानिनीला शेवटी कळतंच डिवोर्स बद्दल. आणि मग आजचा रिकॅप सुद्धा इथेच सांगतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.